हाय फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना. तर मी रविवारी काल चिकन बनवलेलं. हे अर्धा किलो एवढं चिकन आहे. तर मस्त स्वच्छ धुवून घेतलेलं ते चिकन आणि हे सगळे त्याला लागणारे मसाले आहेत. अगदी सोप्या पद्धतीने मी काल चिकन बनवलेलं. तर आमच्याकडे सर्वांना जास्त मसाल्याचं चिकन आवडत नाही. तर पहिल्यांदा चिकन धुतल्यानंतर त्याला मस्त असं लिंबू लावून घ्यायचं. लिंबू लावलं की मग त्याच्यानंतर मस्त सगळीकडे पूर्ण असं फिरवून घ्यायचं. लिंबू पूर्ण सगळीकडे चिकनला असं लागेपर्यंत पूर्ण हे करायचं. मग त्याच्यानंतर बाकीचे हळद, मीठ, मसाला हे सगळे मसाले टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये आणि 10-15 मिनटं मस्त असं मॅरिनेट होईपर्यंत ठेवून द्यायचं असंच थोडा वेळ. तर मी राहिलेलं पण बाकी थोडं लिंबू होतं, ते लिंबू लावून घेतलं. त्याला थोडेसे बी पण वरती राहिलेले ते बिया काढून घेतल्या आणि मग त्याच्यामध्ये हे मसाले टाकून घेतले. मी हळद पहिली टाकली, मग त्याच्यानंतर थोडीशी हळद कमी पडत होती म्हणून हळद परत टाकली आणि हा थोडा घरचा मसाला आहे जो गावाकडे बनवलेला असतो तो आहे. थोडा आगरी कोळी मसाला पण असतो माझ्याकडे, तो पण टाकलेला. थोडासा चिकन मसाला, थोडासा गरम मसाला, असं हे माझ्या मसाल्याच्या डब्यात छोटे छोटे मसाले ठेवून दिलेलेच असतात. मी मोस्टली सगळ्याच भाज्यांना मी वापरते. हे जिरा पावडर टाकली मी थोडीशी. जिऱ्याने थोडंसं असं मस्त स्मेल येतो चिकनला. मी शक्यतो जास्त मसाले वगैरे जास्त वापरत नाही. हे साधे छोटे छोटे मसाले वापरते. मग त्याच्यानंतर मी थोडी मिरची पावडर टाकली कलर यावा म्हणून असं. तर जसं जेवढं चिकन असेल आपल्याला जसं आवडत असेल त्यानुसार मसाले तुम्ही त्यात टाकू शकता. हे मिरची, कोथिंबीर, लसूण आणि अद्रकची पेस्ट आहे. हे मी करूनच ठेवते 2 दिवसाची. 3-4 दिवस एवढी पुरते मला. त्याच्यानंतर मीठ टाकलं. अर्धा किलो चिकनला जेवढं आपल्याला मसाले जेवढे लागतात तेवढेच टाकायचे. आपल्याला जसे ज्याप्रमाणे आवडतात त्याप्रमाणेच टाकत राहायचं आणि हे मस्त असं मॅरिनेट करून घ्यायचं चिकन आणि मॅरिनेट करून एक 10-15 मिनटं असंच ठेवून द्यायचं. मी असंच वरतीच ठेवून देते. मी हे मसाले सगळे ह्याच्यामध्ये टाकत नाही. कोणी तेलामध्येही टाकतं, पण मला ते पूर्ण असे हे केलेले मसाले आवडत नाही आमच्याकडे. त्याच्यामुळे मी हे असे थोडा वेळ मॅरिनेट करूनच ठेवून देते चिकन. असं मस्त मॅरिनेट करायचं चिकन आणि त्याच्यानंतर मग गॅसवर कढई ऑलरेडी ठेवलेलीच होती. त्याच्यामध्ये मग हात खराब झाला, हात धुवून घेतला पहिला. आणि हो, माझे व्हिडिओज आवडत असतील तर सबस्क्राईब पण करायला विसरू नका. हे तेल टाकलं मी, तेल अगदी थोडंच टाकले कारण मी नंतर त्याच्यामध्ये थोडं स्मोक देणार आहे त्याला चिकनला. आणि हे मी वाटण करून ठेवले. ह्याचं आहे कांदा, खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर, त्याचं वाटण करून ठेवलेलं असते माझ्याकडे. मी बाकीच्या भाज्यांना पण वापरते हे वाटण. मस्त असं हे करायचं आणि हे झालं झणझणीत एकदम चमचमीत चिकन आपलं तयार. खायलाही छान लागतं. एकदा करून बघा. रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.